पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रयत्नानं जिल्ह्यातील 9 डेपोला प्रत्येकी 10 याप्रमाणे एकूण 90 एसटी बसेस उपलब्ध होत आहेत। त्यापैकी यवतमाळ आणि उमरखेड या डेपोला प्रत्येकी 5 बसेस प्राप्त झाल्या। यवतमाळ बस स्थानकावर या बसेसचं लोकार्पण पालकमंत्री राठोड यांच्या हस्ते झालं। जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यावर आपला भर असल्याचे यावेळी पालकमंत्री म्हणाले। राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस राज्याची जीवनवाहिनी आहेत। ग्रामीण भागामध्ये अजूनही वाहतुकीचे प्रभावी साधन म्हणून बसकडेच पाहिलं जातं। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रवाशांची ने-आण करणाऱ्या बसेस जुन्या आणि अपुऱ्या असल्यानं संपूर्ण जिल्ह्यालाच नवीन बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी पालकमंत्री तथा मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी परिवहन मंत्र्याकडे केली होती। त्या मागणीस प्रतिसाद म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यास 10 नवीन बसेस प्राप्त झाल्या। त्यातील 5 बसेस उमरखेड तर 5 बसेस यवतमाळ आगारास देण्यात आल्या। यवतमाळ आगारास प्राप्त बसेसचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते आगाराच्या परिसरामध्ये झालं। यावेळी आमदार बाळासाहेब मांगळूकर, आगार प्रमुख छगन दिवसे, यंत्र अभियंता नरसिंग चव्हाण, विभागीय वाहतूक अधिकारी दादाराव दराडे, श्रीधर मोहोळ, हरिहर लिंगनवार यांच्यासह परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रवासी उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री आणि अन्य मान्यवरांनी फीत कापून बसेसचं प्रवाशांच्या सेवेसाठी लोकार्पण केलं। NTV न्यूज मराठी, पालघर।